प्रेक्षक ती गोष्ट एक्सेप्ट करतात जी गोष्ट तो आर्टिस्ट मनापासून करतो. सो मला वाटतं जेव्हा मी हिस्टॉरिकल करायला सुरुवात केली होती त्याच्या आधी मी कधी हिस्टॉरिकल केलं नव्हतं. भैरवी परफॉर्म करायसाठी हिला खूप जास्त एफर्ट्स नाही घ्यावं लागत मला असं वाटतं. हा ठीक आहे, त्याला सटल अभिनय म्हणतात. बिकॉज भैरवीनं खूप असं उलट उत्तरं देणारी, कोणालाही तडकाफडकी सुनवून टाकणार कोणाला पण. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सन मराठी वाहिनीवर तुझी माझी जमली जोडी नावाची खरंच खूप सुंदर आणि भारी अशी सिरियल आपल्या भेटीला आलीच आहे. किंबहुना त्यानंतर थोड्या दिवसानंतर त्यातले खरंच खूप भारी भारी ट्विस्ट अँड टर्न्स आपल्याला बघायला मिळतील. सोशल मीडियावर तर या सिरियलची खरंच खूप हवा आहे. त्यातल्या त्यात सोशल मीडियावर खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह असणाऱ्या स्नेहला तर मॅडम माझ्यासोबत आहे. आणि त्यांच्यासोबत एक असा कलाकार, एक असा कलाकार जो सोशल मीडियावर कमी ऍक्टिव्ह पण रिअल लाईफ मध्ये सुद्धा तसाच धमाल मस्ती करणारा आहे. कसं आहे तुम्ही? सुरुवात झालेली आहे, कसं तुम्ही? मस्त मस्त मजेत. संचित, तू किती भारी वाटतंय स्नेहाला तर मॅडम सोबत काम करतोय. ह्याच्या आधी तू 3 वाहिनींमधून आमच्या समोर आलाच आहेस आणि पुन्हा एकदा सन मराठीवर येतोयस तू. कसं वाटतं पुन्हा एकदा घरी येऊन? कमाल वाटतंय. नाही, ऍक्च्युली घरी नाही, सनला मी पहिल्यांदाच करतोय काम. पण ऑफकोर्स स्नेहलता मॅम बरोबर करतोय. सो छान वाटतंय. फार शिकायला मिळतंय बऱ्याच गोष्टी, क्राफ्ट बद्दल म्हण किंवा ऑल ओव्हर लाईफ बद्दल म्हण. सो या एक्सचेंज सुरू आहे सध्या. रिसिव्हिंग सुरू आहे, बेसिकली एक्सचेंज नाही म्हणणार, रिसिव्हिंग सुरू आहे. सो म्हणून मी सध्या देत नाहीये, फक्त ऐकतोय आणि शिकतोय. सो छान आहे, पण ऑल ओव्हर मज्जा आहे. सिरियसली, ऑन अ सिरियस नोट, सिनियर ऍक्टर आहे, खूप काम केलंय, वेगवेगळ्या आहे यार, खूप काम केलं आहे. पण ना या गोष्टीनं फील नाही होत किंवा जाणीव नाही होऊ देत. लाईक काम करताना म्हण किंवा ऑल ओव्हर वावरताना अजिबातच नाही. प्रेशरच नाही आहे कुठलं. कारण जनरली आता मी बऱ्याच छान छान दिग्गजांबरोबर काम केलंय. सो माझे खूप वेगवेगळे एक्सपिरियन्सेस आहेत. पण हा कमाल एक्सपिरियन्स आहे. मला असं अजिबात प्रेशर नाही कुठलं, किंवा या लोकांचं जे काही त्यांच्या करिअरचं बॅगेज आहे ते घेऊन नाही फिरत. ते फारच ग्राउंडेड आणि असे लोक आहेत, ते ट्रीट पण तसेच करतात. आय डोंट नो त्यांनी माझं काम लास्ट बघितलंय ना बघितलंय. आय होप आय एम शुअर त्यांनी बघितलं नसेलच. बट स्टील ते मला तसं ट्रीट नाही करत. बिकॉज आता ही माझी 5वी सिरियल आहे. बरेच लोक मला ते कन्सिडर करून पण माझ्याशी बोलतात, पण ते त्यांच्यासाठी मी फ्रेशर आहे अजूनही. सो ते आय नो. सो पण ते माझ्याशी फ्रेशर म्हणूनच बोलतात. स्टील खूपच ग्राउंडेड आणि छान असं आहे. आणि मला अनकम्फर्टेबल किंवा मी खूप मोठ्या व्यक्तींबरोबर आणि खूप एक्सपिरियन्स व्यक्तीबरोबर काम करतो असं कधी कधी फील होऊच देत. असं बोलायला काही हरकत नाही की जशी तुमच्या दोघांची नोकझोक सुरू होती तशी सेट नंतर, शूट झाल्यानंतर सुद्धा तशी सुरू असते ऑल द टाइम. नोकझोक कधी? मी उलट याच्याशी इतकी घाबरून असते. अरे बापरे, हे खरंच हे हायलाइट केलं पाहिजे. एकतर याने आता जे काही वातावरण निर्मिती केली आहे की सिनियर 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 बोलून, जे त्याने मला वयाने इतकं मोठं करून टाकलंय आणि कामाने पण दोन्ही गोष्टींनी केलं. गोष्टींनी केलं. आता बोलला कॅमेरा समोर बोलला. कधी म्हणालो मी म्हटलं हिंदीत काम केलंय, वेगवेगळ्या मीडियम मध्ये काम केलंय, वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये काम केलंय, किती काम केलंय माझ्या जेमतेम 5 सिरियल. तुम्हाला त्याचं ते म्हणणं पटलंय की मी आता फक्त रिसीव्ह करतोय? म्हणजे आताच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हे जाणवतंय? तुम्हीच सांगितलं, कारण मी ऐकतच नाही म्हणून तू आज ऐकतो. ऐकत नाहीच आहे. मला आता बोलायची संधीच देत नाही खरं तर. म्हणजे रिसिव्हर आपण कसं बोलू शकतो रिसिव्हर आहे? हो, म्हणजे ते मी सीन मध्ये बरोबर रिसीव्ह करायला लावेल त्याला. मस्त नाही, पण या सिरियल मध्ये खरंच मजा येते करताना. कारण एक आर्टिस्ट म्हणून खूप महत्वाचं असतं, तुम्ही आधी जे काम केलंय ना त्या कामाचं बॅगेज घेऊन पुढे नाही जायला हवं. कारण प्रत्येक सिरियल, प्रत्येक कॅरेक्टर हे तुम्हाला एक वेगळी गोष्ट शिकवत असतं, नवीन काहीतरी करायला लावत असतं आणि त्याच्यातून तुम्ही काहीतरी वेगळं क्रिएट करता आणि त्याने तुम्ही जे काही फेमस होता ते होता. तर ती एक गोष्ट या सिरियलमध्ये सगळ्या आर्टिस्टनी पाहिली की आपण इथे फ्रेशर्स म्हणून आलोय, आपलं कॅरेक्टर हे नवीन कॅरेक्टर आहे आणि ते आपल्याला पोर्ट्रे करायचं आहे. सो कॅरेक्टर जेव्हा एखादा आर्टिस्ट पोर्ट्रे करतो ना तेव्हा त्यांच्यात क्लॅशेस नाही होत. पण जेव्हा एखादा ऍक्टर पर्सनल जी आयडेंटिटी असते ती त्या कॅरेक्टरमध्ये पोर्ट्रे करायला जातो आणि सीन करायला जातो ना, तेव्हा मग ते क्लॅशेस सुरू होतात की नाही, मी सीन मधलं हे वाक्य नाही बोलणार कारण हे मला चालणार नाही. पण कॅरेक्टरमध्ये असेल तर तुम्हाला ते करावं लागतं आणि ती गोष्ट या सेटवर प्रत्येक आर्टिस्ट पाळतो. युनिट खूप चांगलं आहे. आम्ही खूप हसत खेळत शूटिंग करतो. जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही मध्येच गाणी लावतो, आम्ही जरा मूड चेंज करतो. सो ही मजा मस्ती चालू आहे आणि मला वाटतं
तुम्ही जे कुठलं काम करता त्याची जर मजा घेत नसाल तर मग तुम्ही ते काम मला वाटतं सो आम्ही खूप मजा घेऊन काम करतोय. आत्ता तरी आमच्यावरती तसं कलका टेलिकास्ट हे वालं प्रेशर नाहीये, सो आम्ही एन्जॉय करतोय आता. नाही, तुम्हालाच मला प्रश्न विचारायला आवडेल, जसं तुम्ही आता सुद्धा बोललात की ह्या आधीची तुमची भूमिका सगळ्यांच्या अजूनपर्यंत लक्षात आहे. असं कुठेतरी वाटतंय का की यानंतर सुद्धा प्रेक्षक त्याच पद्धतीच्या भूमिका बघायला त्यांना आवडेल मला, किंबहुना असं त्याचं प्रेशर येतं का की अरे ह्या आधी मी ऐतिहासिक भूमिका निभावली आहे, आता जेव्हा मी वेगळी भूमिका निभावेल ती भूमिका प्रेक्षक एक्सेप्ट करतील का, काय कसं? मुळात प्रेक्षक ती गोष्ट एक्सेप्ट करतात जी गोष्ट तो आर्टिस्ट मनापासून करतो. सो मला वाटतं जेव्हा मी हिस्टॉरिकल करायला सुरुवात केली होती त्याच्या आधी मी कधी हिस्टॉरिकल केलं नव्हतं. सो हे म्हणणंच चुकीचं आहे की मला एक्सेप्ट करतील की नाही. ते मी आधी एक्सेप्ट करायला हवं की मी आत्ता हिस्टॉरिकल भूमिका करते आणि त्याचा मान मी ठेवला तर प्रेक्षक ठेवतील. सो ती भूमिका करत असताना मी त्या भूमिकेचा मान ठेवायचे आणि ती प्रेझेंट करायचे जी प्रेक्षकांच्या मनाला भावली. ही भूमिका करत असताना मी या भूमिकेचा मान राखते आणि ती भूमिका लोकांसमोर प्रेझेंट करते. आणि मला खात्री आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सच्चाईने आणि निर्मळ मनाने करताना तेव्हा ती लोकांच्या बरोबर मनाला भिडते. सो हा एक सिम्पल फॉर्म्युला आहे जो मी माझ्या सगळ्या कॅरेक्टर्समध्ये फॉलो करते. जे काही करायचं ते मनापासून करायचं आणि ते आधी स्वतःला पटलं पाहिजे की ती व्यक्तिरेखा मी आहे, तेव्हा तुम्हाला पटेल. सो आय गेस आत्ता जेवढे काही एपिसोड झालेत त्याच्यात तुम्हाला आम्हा सगळ्यांचे कॅरेक्टर्स आवडले असतील. मी जितकी तुम्हाला वाईट आणि कुचकी वाटते तेवढं वाईट आणि कुचकं वागण्याचा मी या सेटवर खूप जास्त प्रयत्न करते. खरं तर मी तशी नाही आहे, मी त्याहून जास्त आहे. अच्छा, ह्याला मोठा एक्सेप्टन्स हे आवडलेलं आहे, मी त्याहून जास्त आहे असं. गुड. मी सिच्युएशन वाईज काय होतं, आपण माणूस चांगले असतो पण आपल्या समोर जशा सिच्युएशन्स येतात ना आपण तसं वागायला लागतो, तसं बोलायला लागतो. तर एखाद्याने हे म्हणणं की मी खूप चांगली आहे किंवा मी खूप वाईट आहे हे चुकीचं आहे. कारण प्रत्येक माणूस हा सिच्युएशननुसार वागत असतो आणि मी सिच्युएशननुसार खूप ॲप्ट वागत असते बऱ्याचदा. सो या. बरं, मग संचित तुला विचारायला आवडेल की जसं त्या मॅडमने सांगितलं की सीन असताना थोडीफार मी खडूस वगैरे अशी दिसते, जेव्हा शूट संपतं तेव्हा असं काही अनुभव आलाय की अरे यार मॅडम सोबत चहा वगैरे बसलो आणि त्यावेळेला लगेच उठून गेल्यात किंवा जरा बाबा एका साईडला बस वगैरे असं काही झालंय का? परत विचारलं, शेवटचं काय विचारलंस? असं कधी झालंय काय जेव्हा ब्रेक मध्ये तू त्यांच्यासोबत जेवण वगैरे करायला बसतोस किंवा चहा वगैरे प्यायला बसतोस आणि त्या लगेच उठून गेल्यात किंवा असं किंवा जरा थोडा वेळ बस मला असं बोलू दे. अरे मला तुला सांगायचं तुला काहीतरी. अरे मला बोलू दे यार, छोटे छोटे. ओके, सो द थिंग इज की भैरवीचं कॅरेक्टर आहे हिचं. ओके, सो भैरवी जसं ती म्हणाली कुचकी आहे वगैरे 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 वगैरे, ही कुचकी नाहीये पण ना मी हिला म्हणतो की बरेचदा भैरवी परफॉर्म करायसाठी हिला खूप जास्त एफर्ट्स नाही घ्यावं लागत. मला असं वाटतं. हा ठीक आहे, बिकॉज भैरवी ना खूप असं उलट उत्तर देणारी, कोणालाही तडकाफडकी सुनवून टाकणार कोणाला पण. सो या सगळ्या गोष्टींना असण्यात आहे, मस्त भरभरून आहे. ठीक आहे, कोणाला रागवायचं असेल सो ते इझिली बाहेर येते. तिला असं जास्त एफर्ट नाही घ्यावं लागत की मला असं स्ट्रिक्ट वागायचंय किंवा अजिबात नाही ॲरोगंट वागायचं इथे नाही. अरे आरोप आहे, हा पूर्णपणे आरोप आहे असा. इझी. आजपर्यंत मी जे रोल्स केलेत ना ते सगळे असे अथॉरिटी असलेले किंवा चेहऱ्यावरती एक गुरमी असलेले कॅरेक्टर्स केले. कारण माझा चेहरा जो आहे ना तो ऍक्च्युली ते सगळं पोर्ट्रे करत असतो, ते माझ्या चेहऱ्यावर आहे. किंवा मे बी असं असू शकतं की ते कॅरेक्टर करता करता ते स्वतः तिच्या आले आता, असं पण असू शकतं. तुला माझ्यावर करायचे आरोप येतात, काय 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 ह्या आरोपाला काय उत्तर आहे का? काय ना, जगात ना जितकं आपण सक्सेसफुल होतो आणि जेवढी चांगली माणसं असतो ना जग आरोपच करत असतं. पण जर आपल्यावर विश्वास असेल ना तर जग काही म्हणू. पण माझा हा आरोप नाहीच आहे, माझं हे फक्त ऑब्झर्वेशन आहे जे मी सांगतो. आरोप कुठे करतोय? ओके ठीक आहे, असं बोलायला काहीच हरकत नाही. भले तुम्ही मालिकेमध्ये आत्या आणि भाचा किंबहुना मित्र बोलू की तू तर त्यांना आईच बोलतोय.
आई बी म्हणतो वाटतं कसं करायचं, कारण काय आई वगैरे बोलतो म्हणजे लोकांना असं वाटतंय ना खरं तर की मी याची खरी आई आहे, मी याची खरी आई नाहीये. मला म्हणतात, मला खूप लोक, ती तुझी आई करत आहे, ती तुझी आई करत ती तुझ्या आईचा रोल करते. तर वाटत नाही अरे स्नेहला तू असं कर असं. हा, मी आई नाहीये त्याच्यात, पण ते मी तिला आउट ऑफ रिस्पेक्ट आईचा मान देतोय, बिकॉज तिने तसं माझ्या आयुष्य माझं घडवलंय, त्यामुळे मी तिला एक ती जागा दिली आणि माझ्या आईला मी जानू म्हणतो. सो खरंच खूप भारी वाटते. बरं, मालिकेविषयी मला तुम्हाला विचारायला आवडेल की सोशल मीडियावर तर आम्ही प्रोमो बघितलेच आहेत, का त्या एका मुलीला त्रास देण्याचं आपण मनामध्ये पाहिलंय की कोण ती एवढी चांगली अशी साधी सोधी तांबडा पांढरा रस्सा खाऊ घालणारी मुलगी, आणि का असं होतंय? कारण मला तर चालली असती जर का ती खरंच माझी सून वगैरे होणार असती तर. पण सिरियलमध्ये भैरवीचं म्हणणं असं आहे की तिच्या स्टेटसचे आणि तिच्या मुलाला म्हणजे देवांशला जे काही भविष्यात करायचंय त्याच्यात त्याला सपोर्टिव्ह अशी पार्टनर असायला हवी, म्हणून ती या मुलीला नकार देत असते किंवा या मुलीशी असं वागत असते. बाकी कुठेही बघितलं ना तर महाभारत रामायण हे मुलाच्या प्रेमापोटीच झालेलं आहे. क्या बात आहे. तर किती भारी आहे. हा, म्हणजे जिथे पुत्रप्रेम येतं ना तिथे सगळंच संपतं, आणि आई ही कधीच विलन नसते. एक्झॅक्टली. जेव्हा केव्हा ती आपल्या मुलाचा विचार करत असते ना तेव्हा ती वाईट ठरवली जाते. काहींच्या नजरेत वाईट असते, काहींच्या नजरेत स्वार्थी असते, पण ती तिच्या नजरेत आई असते. सो मी एक इन अ वे आई प्ले करते, जरी त्याची खरी आई नसली तरी. सो जेव्हा आईच्या भावना प्ले करायच्या आहेत तेव्हा त्याच्यात त्या निगेटिव्ह शेड्स येणारच. एक्झॅक्टली. लाईक मला नेहमी असंच वाटतं हिच्या कॅरेक्टर बद्दल की भैरवी विलन नाहीच आहे. मला समाव असं खूप फील होतं, ती विलन नाहीच आहे. ती देवांशीवर खूप प्रेम करते आणि तिला देवांशी लाईफ पुढे चांगली हवी आहे. दॅट्स इट. प्रेमापोटी सगळं काय. दॅट्स इट. तिला तिच्या मुलाचं फ्युचर छान हवंय. दॅट्स इट. कळतंय ना तुला? उगाच कोणाला त्रास देते, उगाच तिला तिच्या सुनीला छळायचंय, काहीतरी टाकायचंय, त्या याच्यात नाही येते. तिला फक्त तिच्या मुलाचं फ्युचर छान हवंय. दॅट्स इट. म्हणजे किती भारी वाटत मला नाही वाटत आहे की तुम्ही पहिल्यांदाच काम करताय सोबत करून, कारण का हे असं बॉन्डिंग खरंच खूप कमी बघायला मिळतं. ऍक्च्युअली थँक्स टू स्नेहलता मॅडम. तू सुद्धा ऍक्सेप्ट करत असेल नाही का? आता तूच तर हाच बोला ना की मी रिसिव्हर आहे, मी रिसिव्ह करतो. एक मिनिट तू बोलवलंय का याला? तू बोलवलंय का याला? हे काय आहे? एक मिनिट. कसं असतं ना, कुठली एखादी चांगली गोष्ट तो माझा फॅन असेल ऑफकोर्स का नसणार. इतकं काम केल्यानंतर ऑफकोर्स मी फॅन असणार ना. याचं काम बघून तर आलो इंडस्ट्रीत आपण. राईट. पुन्हा एकदा सांगितलं ज्येष्ठ असं सिनियर फॅन का नसणार आपण? ऑफकोर्स 4-5 वर्षांनी फॅन नसणार. फॅन का नसणार? इतकं काम केलंय, ऑफकोर्स फॅन असणार. पण जेव्हा मी सांगतोय की बॉन्डिंग इतकं सगळं छान आहे, ऑफकोर्स ती स्पेस यांनी क्रिएट केली, पण कुठेतरी माझं पण इनिशिएटिव्ह आहे त्यात. मला इतकं सांगायचं, बाकी काही नाही. तेवढं आपण सहन केलंय जे काय होतंय ते सगळं. 20%, पण द्या 20%. 20 काय 5%. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत बोलताना. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? जसं दरवेळेचा एखादा चित्रपट असू दे किंवा नवीन मालिका, ही कलाकारांसाठी किंबहुना प्रेक्षकांसाठी सुद्धा ती नवीन असते, त्याचा विषय नवीन असतो. पण एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही दोघं या मालिकेच्या स्टोरीकडे कशा पद्धतीने बघता? ही मालिका तुम्हाला घरातले काही जे टेन्शन्स असतील किंवा जे प्रॉब्लेम्स असतील ते विसरायलाही लावेल काही वेळेला. कधी कधी ना दुसऱ्यांच्या घरातली भांडणं बघून आणि त्यांच्या घरात चाललेल्या सगळ्या त्या कुचाळक्या बघून ना मजा येते. तर या सिरियलला तसं जरा लाईट हार्टेडली घ्या, कारण जशी भैरवी आहे तशी प्रत्येक बाई नसते, किंवा जशी या आमच्या शोमध्ये अस्मिता आहे, सई आहे, तशी प्रत्येक मुलगी असावी, पण तशी तीही नसते. तर हे जे काही आहे ना त्या गोष्टीला तुम्ही मजा म्हणून बघा आणि त्याच्यातून ज्या चांगल्या गोष्टी घेता येतील त्या घ्या. आणि चांगल्या कलाकारांचा हा संच आहे. मला वाटतं तुम्हाला एक चांगला अभिनय बघायला मिळेल या मालिकेतून. इमोशन्समधले जे बिटवीन द लाईन्स असतात ते कधी कधी बऱ्याच शोजमध्ये मिसिंग असतात, कॅरेक्टर्समध्ये किंवा त्यांच्या ॲक्टिंगमध्ये, परफॉर्मन्समध्ये.
तुम्हाला इथे ते बघायला मिळेल याची खात्री मी नक्कीच देऊ शकते. सो असा एखादा चांगला परफॉर्मन्स आणि चांगले कलाकार आणि त्यात चांगली स्टोरी ज्याच्यात तुम्हाला भांडणं वगैरे सगळंच एकत्र असं बघायला मिळणार आहे. असा हा शो आहे जो कम्प्लीट पॅकेजवाला शो आहे. सो हा कम्प्लीट पॅकेजवाला शो घरी बसून नक्की बघा सन मराठीवर. नाही करेक्ट आहे, एंटरटेनमेंट तर आहेच नो डाऊट. दिवसभराचं सगळं घालवण्याकरता, कारण रात्री 10:30ला शो आहे आपला. सो सगळी कामं संपवून जेवण वगैरे करून मस्त सगळं करून रात्री फक्त टीव्ही स्विच ऑन करा आणि एंटरटेन व्हा. ऑल्सो आमची टॅगलाईन आहे की मैत्रीतनं घडणारं प्रेम वगैरे वगैरे. सो आजकाल मला असं वाटतं पर्सनली की मैत्रीचा दर्जा फार लो झालाय, कारण आपण प्रत्येक फ्रेंडशिपमध्ये ना काहीतरी फायदा शोधत असतो. याचा काहीतरी कॉन्टॅक्ट क्षेत्र जर हा झाला पाहिजे, हा सेलिब्रिटी आहे म्हणून मित्र झाला पाहिजे, याचे फॉलोअर्स खूप आहे म्हणून वॉट एव्हर, असे काहीतरी मटेरियलिस्टिक रिझन असतात. असो दर्जा कमी झालाय. तर मैत्रीचं महत्त्व आणि फक्त मित्रांमध्येच नाही तर प्रत्येक रिलेशनशिपमध्ये, मग ते नवरा बायको असो, आई बाबा असो, टीचर स्टुडंट असो, बहीण भाऊ असो, प्रत्येक रिलेशनशिपमध्ये सुरुवातीला खूप चांगली फ्रेंडशिप असावी, एक खूप छान मैत्री असावी. नंतर त्या रिलेशनशिपचं रिस्पेक्ट आणि प्रेम वगैरे वगैरे ते तर असायलाच पाहिजे नो डाऊट. पण एका प्रत्येक रिलेशनशिपमध्ये जर फ्रेंडशिप असली ना चांगली, तर ते रिलेशनशिप खूप छान ग्रो होऊ शकतं, छान एक्सप्लोर होऊ शकतं, असं मला पर्सनली वाटतं. आणि हाच मेसेज कुठेतरी आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. सो या तुझी माझी जमली जोडी सन मराठीवर रोज रात्री 10:30 वाजता. खरंच खूप खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत बोलून. तुर्तास वेळेच्या वेळी आपण इकडे थांबूया. धन्यवाद लेट्स अप मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आणि खूप त्रास द्या. जसं आता जे सुरू होतं ना तसं खूप मिली बघत आहे, हे काही सांगावं नाही लागत. मिली बघत आहे. लेट्स अप मराठीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि असंच माझ्यावर प्रेम करत राहा, असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि माझ्यासोबत थोडंफार संचितवरही प्रेम. 5% का असू. खरंच पुन्हा एकदा खरंच खूप धन्यवाद आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.